कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेले आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे, त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. ते वक्तव्य संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर त्यांना वक्तव्य करायला भाग पाडणारे नाना पटोले यांनी काय वक्तव्य केलं आणि कोणती टीका केली, ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मोठी घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी आम्ही करणार आहोत याबाबत त्यांनी म्हटलेलं आहे. नेमकं नाना पटोले यांनी काय म्हटलं आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर जर आपण मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा. तर चला मग सुरू करूया. प्रथम नाना पटोले काय म्हणतात ते जाणून घेऊया. सरसकट कर्ज माफ करू, पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही करू. आज सरकारने ती घोषणा का केली नाही? पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिजे, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि म्हणून आज अपेक्षित होतं की विदर्भामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भातच नाही तर आता याचं नोंद महाराष्ट्रामध्ये पोहोचलं. आणि म्हणून आज त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्री मांडतील ही अपेक्षा आम्हाला होती. ज्या पद्धतीनं गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्याला मी परवा पण सांगितलं की जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी देशाची आहे, तर उद्याच्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकतं, एवढं खनिज संपदा आमच्या त्या जिल्ह्यात आहे. पण त्यांचे भांडवलशाही बगलबच्चे आणून इथली लूट जी चाललेली आहे, सगळी खनिज संपदा लुटून चाललेली आहे. जिथपर्यंत गडचिरोलीमध्ये उद्योग उभे होत नाही तिथपर्यंत तिथली खनिज संपदा बाहेर नेता कामा नाही, या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली. मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की देशाला गरज आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं करू, उपसा करू. जिथं उद्योग उभे होतील त्यावेळेस पाहू. पण त्या भागात भयानक परिस्थिती आहे. म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नाही, हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नाही, गरिबांसाठी नाही, हे सरकार मुठभर उद्योगपतींसाठी काम करते आहे. हे आजच्या या 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण पाहिलं की धारावीचा जो प्रकल्प आहे त्यालाही पूर्णतःच आता अदानीला देण्याचं सरकारने याच अधिवेशनामध्ये त्या पद्धतीचं धोरण स्वीकारून अदानीला धारावी पूर्ण सोपवून दिलेली आहे, असा निर्णय काल सरकारने केलेला आहे. म्हणजे हे सरकार उद्योगपत्यांसाठी चालणार, हे सरकार गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी नाही चालणार, हा संदेश सरकारने पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी दिलेला आहे. सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो. जे डिपॉझिट आहे गडचिरोली जिल्ह्याचं ते तिथंच व्हावे आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रीज उभी केली पाहिजे. पण ज्या पद्धतीचा आज उपसा चाललेला आहे तो बाहेर चाललेला आहे, माझी आपल्याला एवढीच नम्र विनंती की तो थांबला पाहिजे आणि तिथेच तो इंडस्ट्रीज उभी झाल्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे. जिल्ह्याचे वाद आपल्या राज्यामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने नदीजोड प्रकल्पामध्ये करावी, एवढी माझी विनंती. खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे. मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत. मागच्या वेळेस जसा दिला हेक्टरीच दिला, पण हेक्टरी नानाभाऊ मागच्या तुम्ही आम्हीच मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी करा, तेव्हापासून हेक्टरीच देतोय आपण. त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत. शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा विकसित करता यावा याकरता दुग्ध प्रकल्प सुरू केला, मदर डेअरीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि 160 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. याचा टप्पा 2 आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या टप्पा 2च्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दुधाचा धंदा हा कसा डेव्हलप करता येईल या संदर्भातलं काम आपण करतो.
आपण नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र असेल, नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी, बुलढाणा अशा 5 ठिकाणी आधुनिक संतरा प्रक्रिया केंद्र आपण सुरू करतो. अकोल्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण त्या ठिकाणी सुरू करतो. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही घोषणा आपण केल्या होत्या, विदर्भामध्ये अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि बुलढाणा अशा 5 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा आपण केली होती. जयंतराव ती आपण अंमलात आणली. अनेक ठिकाणी सुरू झालं. म्हणजे मागचं वर्ष असं होतं की 9 मेडिकल कॉलेजेसमध्ये 900 जागा ऍडिशनल महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी भरल्या, त्याची ऍडमिशन सुरू केली. म्हणजे आपल्या मुलांना सरकारी कोट्यामध्ये 900 जागा ऍडिशनल या आपण त्या ठिकाणी दिल्या. सातत्याने मराठवाड्यात दुष्काळही पाहायला मिळतो आणि त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा प्रकारचा एक वादही आपल्याला पाहायला मिळतो. हा वाद जर दूर करायचा असेल तर अर्थातच आपल्याला तुटीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणावं लागेल आणि म्हणून त्याचाही निर्णय आपण घेतला आणि 54 TMC पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून त्या ठिकाणी दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आहेत, त्या सगळ्यांचा एकत्रित आपण हिशोब लावला तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आपल्याला सिंचनाच्या सोयी करता येतील. 2022 पासनं 16,219 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. एक खूप महत्वाचा मुद्दा सुरेश धस यांनी नजरेस आणून दिलाय. पीक विम्याच्या संदर्भात आम्ही एक चांगला बीड पॅटर्न बघितला. त्या बीड पॅटर्नमुळे 110 आणि 90चं कॅपिंग झालं, त्यामुळे सरकारचे पैसे वाचले. पण आता एक नवीन बीड पॅटर्न त्यांनी मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे. हे खरं तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं. बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला, त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला. पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे. सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते. सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते, मग तुमच्या गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले. याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही. पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे. आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू. म्हणजे ते कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण, पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी. कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं. त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे. म्हणजे एकीकडे आपण सांगायचं 8-8 हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1000 कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल. आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या सदस्यांनी सिंचनाच्या संदर्भातले जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं त्यांना लेखी आम्ही या ठिकाणी चालवलं. त्या सरकारचं कंटिन्युएशनच हे आहे. त्यामुळे जी कामं हातामध्ये घेतली त्या सगळ्या कामांना गती द्यायची, ती कामं पूर्ण करायची. आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रातला मागास भाग असेल, कोकणातला मागास भाग असेल, या मागास भागाला जास्तीत जास्त न्याय देत असताना आंबेडकर हॉस्पिटलच्या संदर्भातही आपण ऑलरेडी त्याचा प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या कामाची सुरुवात लवकरच आपल्याला करायची आहे हे मी या ठिकाणी सांगतो. आणि हे सरकार महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाईल आणि विशेषतः विकास करत असताना विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल.
एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि सर्व अध्यक्ष महोदय, सन्मान्य नानाभाऊंनी जे विषय मांडले, नानाभाऊ, कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे, त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू. दुसरं, आपण जे गडचिरोलीच्या संदर्भात सांगितलं, मुळामध्ये तिथे तर प्लांट्स येतातच आहेत, पण तिथे खनिज इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की 40 वर्ष आपण अर्ध्या देशातल्या प्लांट्सला पुरवू शकतो, एवढं खनिज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे जोपर्यंत तिथे प्लांट्स तयार होत नाहीत किंवा त्याचं कन्झम्पशन होत नाही, तोपर्यंत आज आपल्या देशाला स्टील इम्पोर्ट करावं लागतं. त्यामुळे आपल्या देशामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल आणि एवढं चांगलं खनिज जर आपल्याकडे उपलब्ध आहे, नदी जोडमध्ये कुठल्याही जिल्ह्याला त्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याचं पाणी काढून दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचा विषय नाही. त्यामुळे आपण कारण याच्यात भंडारा गोंदियाचा समावेश नाही, कारण ते वर आहेत, हे खालून काढतोय आपण पाणी त्याच्या